रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद शिगेला पोहोचलेला असताना राज्य सरकारने परिपत्रक काढून 15 ऑगस्टला जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याचं जाहीर केलं। या निर्णयाने स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा मान मिळेल अशी आशा लावून बसलेल्या गोगावले यांना मात्र धक्का बसलाय। तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांकडून ध्वजारोहण केलं जाईल, तर ही फक्त ध्वजारोहणाची यादी असून पालकमंत्र्यांची नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही, तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। आणि मागची देखील यादी हीच होती। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी अदितीताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काय आवश्यकता नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।